भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेमध्ये भ्रष्टाचार असल्याची चर्चा आहे। उच्चस्तरीय चौकशीची आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मागणी केली आहे। भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेनं 2008ला बलुतेदार संस्थेला 1,19,00,000 रुपये कर्ज दिलं आणि ते कर्ज 2019ला नील झाल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं। सोबतच प्रमाणपत्र सुद्धा त्या संस्थेला देण्यात आलं, मात्र बँकेतील रेकॉर्ड अपडेट न करता त्याच्यामध्ये स्थगिती दाखवण्यात आली। असा मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झालाय आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी आता होऊ लागलेली आहे। भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। हे माफ झाले आणि आता जेव्हा मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं, इकडे आपल्याकडे खादिगर मुदतचे अधिकारी आहेत, डीडीआर आहेत आणि आपल्या बँकेचे पण व्यवस्थापक आहेत। त्या तिघांकडून मी माहिती घेतलं तर त्या तिघांमध्ये ॲक्च्युली ह्या तिघांची सही आहे। त्या कर्ज शासनाचा मिळाला आणि सगळं त्यांनी प्रमाणपत्र दिलं बँकेने 2019ला शासनाला पाठवलं। तेव्हा बलुतेदार संस्थेचे 1,31,00,000 रुपये मिळाले आणि ते पूर्ण नील झाले असं प्रमाणपत्र दिलं तर शासनाला पाठवलं। मग जेव्हा पैसे मिळाले तर मग तो रेकॉर्ड अपडेट व्हायला पाहिजे होता कर्जाचा, पण तो अपडेट न करता त्याच्यात स्थगिती दाखवतो। म्हणजे त्यांचा स्टेटमेंट काढला त्यांनी तर त्याच्यामध्ये पैसे दाखवते। मी त्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं, मग हे खोटं आहे का? तुम्ही दिलेलं प्रमाणपत्र जे आहे हे खोटं आहे का?